तुम्हा सर्वांची माई। चुकलं मात्र माफ करा बेटा, पण भाषण केलं तरच राशन येते बेटा। आमचे सुरेश भट एका ठिकाणी असे म्हणायचे, जन्मलो तेव्हा नेत्री आसवे घेऊन आलो, रे तुझी आकाशगंगा दूर मी केव्हा म्हणालो। घेतला मी श्वास जेव्हा कंठ होता कापलेला, थोडलेला प्राण माझा बोलण्या आधीच गेला। जीवनाची प्रेत यात्रा थांबली जेव्हा स्मशानी, घेतला काढून खांदा ओळखीच्या माणसांनी। हो बेटा, ओळखीची माणसं नेहमी खांदा काढूनच जातात, याची आपल्याकडे नोंद असली पाहिजे। म्हणून दुःख व्यक्त करत बसू नका, पचवायला शिका। आणि एक लक्षात ठेवा, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला। जनाजे आहे प्रेत यात्रा, मेरे जनाजे के पीछे सारा जहां निकला, पर वो नहीं निकला जिसके लिए जनाजा निकला। कोणाची वाट पाहता? अरे असे सोडून जाणारे खूप जास्त असतात रे, पण आपल्या सोबत असणारे खूप कमी असतात बेटा। म्हणून तुम्ही स्वतःला सबळ करा, कोसळून देऊ नका, कारण उद्याची पहाट तुमचीच आहे आणि या पहाटेची वाट पाहणारी मी सिंधुताई सपकाळ। काय होतं माझ्याकडे? अंधारच तर होता। मी स्मशानात राहायचे, रेल्वेत भीक मागायचे, भिकाऱ्यांसोबत राहायचे। मी भिकाऱ्यांना जेवायला दिले की ते मला संरक्षण द्यायचे। आणि म्हणून एक लक्षात ठेवा बेटांनो, ही भिकारी 70 वर्षे जगू शकते, 70 वर्षे, हजारो लेकरांची माय होऊ शकते, 282 जावई, 49 सुनांची सासू, 250 गायांची माई, 750 पुरस्कारांची मालकरी आणि 4 राष्ट्रपती सन्मानित सिंधुताई सपकाळ जिंदाबाद। अशी मी स्मशानात राहणारी, जळणाऱ्या प्रेतावर भाकरी भाजून खाणारी, स्वतःच्या जन्मदिनाच्या बाळाची दगडाने ना ठोकणारी मी। आणि 16वा दगड मारताना मी एकच विचार केला, सिंधुताई सपकाळ, अशी वेळ तू कोणावरही येऊ देणार नाही, आणि आली तरी तू त्यांच्या सोबत असली पाहिजे, म्हणून खंत बाळगू नका, जगायला शिका। जब उसी ने मेरे कब्र पर आकर मुस्कुरा दिया, कोई बात नहीं, जब उसी ने मेरे कब्र पर आकर मुस्कुरा दिया, बिजली चमक के गिर पड़ी, सारा कफन जला दिया। कफन जळू द्या रे, पण तुम्ही दफन होऊ नका बेटांनो। मी 22 देशात जाऊन आले, पण वाटलं नव्हतं एवढे मोठे होईल। त्या देशातील मराठी लोक मला बघून एकच म्हणायचे, जय महाराष्ट्र, नऊवारी बेस्ट। देह प्रदर्शन करणे म्हणजे जगणे किंवा शिकणे नव्हे। मी तर शिकलेच नाही, अडाणी बाई, तरी पण मी जगले, तुम्ही पण जगा, हा संदेश मला तुम्हाला द्यायचा आहे। दिवस उगवतो एका रात्रीचा इंतजार करा रे, याची खूप गरज आहे। आणि यानंतर हे जे साध्य होते हे आहे की, दूध में पकाए हुए चावल तो उसे खीर कहते हैं, दूध में पकाए हुए चावल तो उसे खीर कहते हैं, मोहब्बत में खाए हुए ठोकर तो उसे तकदीर कहते हैं। लकीर की फकीर हूँ मैं तो कोई बात नहीं, लकीर की फकीर हूँ मैं तो उसका कोई गम नहीं। धन नहीं तो क्या हुआ, इज्जत तो मेरी कम नहीं, इज्जत तो मेरी कम नहीं। गरिबी खूप वाईट असते बेटा, म्हणून तुम्ही गरिबापर्यंत पोहोचा। ज्या झोपडीत अंधार आहे त्या झोपडीत उजेड करायचा प्रयत्न करा रे, यात तुमचे खूप भले होईल, भले होईल। म्हणून माझ्या बेटांनो, पुढे जाशी का पण मागे वळून पहा, पुढे जाशी का पण मागे वळून पहा, याच तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा आहेत। धन्यवाद।